मोठ्या प्रतीक्षेनंतर उद्या बीड नगरपालिकेमध्ये उपाध्यक्ष जे काही आहे त्याची निवड प्रक्रिया पार पडणार आहे। आणि विशेषतः सर्व आपण पाहिले की आमदार विजयसिंह पंडित यांनी बीड नगरपालिकेमध्ये मोठं यश संपादन केल्यानंतर ह्या निवड प्रक्रिया पार पडत आहेत। कदाचित निवडणुकीमध्ये एवढी डोकेदुखीचा सामना आमदार विजयसिंह पंडित यांना करावा लागला नसेल, तितका डोकेदुखीचा सामना त्यांना जे काही स्वीकृत सदस्य आहेत आणि उपनगराध्यक्ष आहेत त्यांच्या निवडीबाबत त्यांना मला वाटतं नक्कीच त्यांची जी काही टेन्शन आहे ते वाढलं असेल। कारण की जे काही गटतट आहेत सगळ्याचं समाधान होणं अपेक्षित असतं, सर्वांचं समाधान होत नाही, परंतु प्रामाणिक जो प्रयत्न मला वाटतं त्यांनी केलाय की सर्वांचं समाधान करण्याचा यामध्ये त्यांनी केलेला दिसतोय। एकूण कोण उपनगराध्यक्ष होणार आणि स्वीकृत सदस्यांना कोणाकोणाला संधी मिळणार आहे जी काही आपल्याला माहिती मिळते त्या अनुषंगाने आपण ते नावं पाहणार आहोत आणि उद्याची निवड प्रक्रिया कशी पार पडणार हे आपण पाहणार आहोत। नमस्कार, मी जालिंदर धांडे दैनिक प्रारंभ मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होत असेल की प्रत्येक वर्षी म्हणजे प्रत्येकाला एक वर्षासाठी उपनगराध्यक्षपद देण्यात येणार आहे। यामध्ये आपण पहिलं जे दोन नाव आहे ते पूर्वीपासूनच चर्चेत आहेत, यामध्ये अमर नायकवडे असतील, विनोद मुळूक असतील। त्याचबरोबर आता एक नाव पुढे येते, म्हणजे उद्याच्या निवडीमध्ये ह्या दोनपैकी एक नाव पुढे येईल असं वाटत होतं, परंतु त्याला जोडून अजून एक नाव मुस्लिम चेहऱ्याचं नाव पुढे येते। शेख निजाम यांना सुद्धा उपनगराध्यक्ष पदाची जी काही संधी आहे, म्हणजे एकूण 5 जणांना ही संधी मिळणार आहे, परंतु पहिली संधी कुणाला मिळणार याकडे सर्वांचं जास्त लक्ष लागलं आहे। आणि हे काही जे फॉर्म्युला ठरलाय तर मला वाटतं हे सगळ्यांचं समाधान करण्यासाठी हा फॉर्म्युला कदाचित ठरला असेल। आपण जर पूर्वी पाहिलं तर अडीच वर्षाचा 2 वेळेचा कार्यकाळ आपण पाहिलेला आहे। 2 लोकप्रतिनिधींना उपनगराध्यक्षपद देण्याचे जी काही संधी आहे ती यापूर्वी होती, परंतु यावेळेस जी काही माहिती मिळते त्या माहितीच्या आधारे आपण जर पाहिलं तर 5 उपनगराध्यक्ष जे काही आहेत, 5 लोकप्रतिनिधी आहेत, त्यांना प्रत्येक एका वर्षासाठी त्या खुर्चीवर बसण्याचा मान मिळणार आहे। परंतु उद्याचं म्हणजे पहिला दिवस म्हणजे पहिला वर्षाचा मान कुणाला मिळणार याकडे आता विशेष लक्ष सर्वांचंच आहे। तर यामध्ये विनोद मुळूक हे होतील असं वाटतंय, त्याचबरोबर अमर नायकवडे यांना सुद्धा संधी मिळेल असं वाटतंय, परंतु शेख निजाम हे नाव सुद्धा आता पुढे येते, म्हणजे पहिलं मान शेख निजाम यांना सुद्धा मिळू शकतो। हे काय 3 लोक आहेत, ह्या 3 लोकांपैकी एक जणाच्या गळ्यामध्ये उद्याचा जो काही पहिला मान आहे तो मिळणार आहे। आणि त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांची जी काही बार्शीनाका येथील नगरसेवक आहेत संजय उडान, ह्यांना सुद्धा 1 वर्ष उपनगराध्यक्ष पदावर राहण्याचा मान मिळणार आहे, संधी मिळणार आहे। हे 4 आणि अजून मला वाटतंय फारुख पटेल असतील किंवा मग इतर कोणाला तरी ते जे काही राजकीय गणित असतात त्या अनुषंगाने आमदार विजयसिंह पंडित असतील, माजी आमदार भैयासाहेब पंडित असतील, हे ठरवतील की कुणाला द्यायची। परंतु जी काही माहिती मिळते की एक वर्षाचा फॉर्म्युला ह्यांचा बऱ्यापैकी ठरलेला आहे। त्याचबरोबर अधिस्वीकृती सदस्य म्हणून आपण जर पाहिलं तर घडीकडनं म्हणजे अनुभवी नेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, नगरपालिकेतील त्यांना दांडगा अनुभव आहे असे मोमीन मास्टर यांना ही एक संधी मिळणार आहे अशी माहिती आहे। त्याचबरोबर व्यापाऱ्यातून एक जो काही सदस्य निवडायचा असतो, म्हणजे ते कोणालाही देता येतं, परंतु एक व्यापारी म्हणून दिनेश मुंदडा यांचं नाव चर्चेत आहे। आणि ह्या दोघांकडून म्हणजे एकूण 5 स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत, त्यामध्ये घडीकडनं 2 मोमीन मास्टर आणि दिनेश मुंदडा हे दोघांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झालेला आहे। त्यांची जी काही अधिकृत घोषणा आहे ही मला वाटतं उद्या होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर भाजपाकडून जे काही भाजपचे नेते आहेत, ज्येष्ठ नेते नवनाथ अण्णा शिराळे यांचे जे काही चिरंजीव आहेत वकील गोविंद शिराळे आणि त्याचबरोबर रवींद्र कदम, ह्या 2 जणांना स्वीकृत सदस्याची संधी जवळपास मिळालीच आहे, परंतु त्याची काही जी अधिकृत घोषणा आहे मला वाटतं ही उद्या होईल। त्याचबरोबर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडूनही एक स्वीकृत सदस्य देण्यात येणार आहे। तर त्यामध्ये त्यांचं नाव समजू शकलं नाही, परंतु तो बऱ्यापैकी मुस्लिम समाजातील तो चेहरा असणार आहे। त्या अनुषंगाने मला वाटतं ते काही जी अर्ज प्रक्रिया आहे त्या अर्जामध्ये ते नाव गेलेलं पण आहे, परंतु आपल्याकडे ती माहिती अधिकृत आलेली नाही। तशी ही बी माहिती सूत्रांकडून आलेली आहे। विशेषतः काही राजकीय गणित असतात, सगळे नावं गोपनीय ठेवण्यात येतात, परंतु आपल्याकडे जे काही सूत्रांकडून मिळालेल्या माहिती असतात त्या आपण
बऱ्यापैकी ते मिळतं जुळतं गणित मांडत असतो. त्याचबरोबर आपण जर ही काही उद्याची निवड प्रक्रिया आहे, आता ह्या निवड प्रक्रियेकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. परंतु आमदार विजयसिंह पंडित यांनी मला वाटतं की सर्वांना समाधानकारक असं मधला मार्ग काढलेला आहे. परंतु त्याचबरोबर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी एक ठाम भूमिका घेतलेली आहे. जर बिनशर्त पाठिंबा म्हणजे आमदार संदीप क्षीरसागर हे घडीला बिनशर्त पाठिंबा देत आहेत बीड नगरपालिकेमध्ये, परंतु जर हा बिनशर्त पाठिंबा घडीने घेतला तर मी सत्तेतून बाहेर पडल असं जे काही ठाम मत आहे अनिल जगताप यांनी व्यक्त केलेलं आहे. आता अनिल जगताप ची जी काही नाराजगी आहे आमदार विजयसिंह पंडित कशी सोडवतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. आता उद्याच्या निवडीच्या अनुषंगाने आपण पाहतोय की आता प्रत्येकाने आपापली फिल्डिंग संबंधित नेत्यांकडे लावली आहे. जी काही नावं आलेली आहेत समोर ही जवळपास फायनल झालेली आहेत. परंतु राजकारण आहे, रात्रीतून काही होऊ शकतं. यामुळे यामध्ये काय चेंजेस होतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे.